नाही झालं. नमस्कार. गराजलो रे गराजलो या नाटकामार्फत आम्ही जनजागृती करत आहोतच, पण आता साकारली आहे एक खरी चळवळ. आणि या चळवळीच्या माध्यमातूनच आम्ही घेऊन आलो आहोत लाईव्ह मुलाखत चर्चासत्र. आता हे लाईव्ह मुलाखत चर्चासत्र नक्की कशासाठी? तर आपल्या कोकणवासियांना प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींशी गाठभेट घालून देण्यासाठी, त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांचा यशाचा मार्ग सुकर करण्यासाठी. आणि मी रिद्धी पाटील तुम्हा सर्वांचं या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये सहर्ष स्वागत करते. आजच्या लाईव्ह चर्चासत्रामध्ये आपल्या सोबत असणार आहेत माननीय श्री जयराज जयसिंग राणे उर्फ भाई राणे. हे आहेत प्रोजेक्ट अँड फायनान्स कन्सल्टंट. नमस्कार. त्याचबरोबर यांचा कन्स्ट्रक्शनचा देखील व्यवसाय आहे. यांची स्वतःची एक आयुर्वेदिक संस्था आहे. त्याचबरोबर त्यांची फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट सुद्धा आहे, ज्या मार्फत ते सामाजिक कार्य करतात. गेली 20 ते 25 वर्ष सातत्याने ते सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी भारत भ्रमण सुद्धा केलेलं आहे. त्यांचा आयुर्वेदाचा गाढा अभ्यास आहे आणि त्याचबरोबर एका मराठी चित्रपटाची निर्मिती देखील सुद्धा त्यांनी केलेली आहे. तर असे हे जयराज जयसिंग राणे उर्फ भाई राणे, तुमचं या आजच्या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये खूप खूप स्वागत सर. नमस्कार. सर, आपण ह्या प्रस्तावनेमध्ये पाहिलं की तुम्ही आतापर्यंत काय काय केलेलं आहे याचा आढावा घेतलेला आहे. तर सर, आपण तुम्हाला मल्टी करिअर तुम्ही केलेलं आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आज बऱ्याच क्षेत्रांमध्ये तुम्ही कार्यरत आहात. तर सर, मला विचारायला आवडेल की या सगळ्याची सुरुवात नक्की कशी झाली, कुठून झाली आणि मग आतापर्यंतचा प्रवास कसा कार्यरत राहिला? खरं तर याची सुरुवात झाली बालपणापासूनच. नॉर्मली सगळ्या लोकांचं हे वक्तव्य असतं, परंतु मी स्वतः शेतकऱ्याच्या गरीब कुटुंबातून पुढे आलेलो आहे. माझे वडील हे अत्यंत कडक होते आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे काही गोष्टी आम्हाला बालपणापासून अंगवळणी पडलेल्या. पहाटे 4 वाजता उठायचं कंपल्सरी. आणि हा नियम मुलगा म्हणून आणि मुलगी म्हणून हा वेगळा नव्हता आमच्या घरामध्ये. माझ्या बहिणींना आणि मला 6 किलोमीटर रनिंग करून यायलाच लागायचं. बापरे. आणि ती जी सवय लागली, वडिलांचा तो कडकपणा त्यावेळेचा जो होता ना, तो आज आम्हाला कळतोय की किती फायद्याचा होता. माझ्या आयुष्यातल्या जडणघडणीमध्ये त्यांचा तो कडकपणा, तापटपणा जो होता तो अत्यंत फायदेशीर ठरलेला आहे मला. कारण ते जे शरीराला अंगवळणी पडलं ना, ते आतापर्यंत तीच पद्धत आहे. पहाटे लवकर उठणं, व्यायाम करणं, अत्यावश्यक गोष्टी हे करून घेऊन आपल्या कामाला लागणं. तर मी सुरुवात ती तिथून झालेली आहे. खरंच आहे सर. शिस्त ही आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात खूप महत्वाची गोष्ट असते. ज्याला शिस्त आहे तो आयुष्यात पुढे गेलाच म्हणून समजायचं. आणि शिस्त पाळणं ही खरंच खूप गरजेचं आहे ही गोष्ट. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही फायनान्स कन्सल्टंट आहात. तर फायनान्स कन्सल्टंट म्हणजे साधारण हे क्षेत्र येतं अर्थसाक्षरतेचं. आज आपण जर आताची सिच्युएशन पाहिली तर शाळेतल्या मुलांना किंवा अगदी कॉलेजमधल्या मुलांना सुद्धा बाकी शिक्षण दिलं जातं, पण अर्थसाक्षरता मात्र शिकवली जात नाही. आणि अर्थसाक्षर होणं ही काळाची गरज आहे. तर अर्थसाक्षरतेबद्दल तुम्ही काय सांगाल? तुमचं म्हणणं एकदम 100% खरं आहे. खरं तर अर्थसाक्षरता ही प्रत्येक कुटुंबामध्ये आई वडील यांच्यापासून शिकवली जाते. एक उदाहरण छोटंसं सांगतो की मुलांना आपण दुकानावरती पाठवतो, काही वस्तू आणायला सांगतो, त्याची यादी देतो, हातात पैसे देतो. मग ते पैसे आल्याच्या नंतर, त्या वस्तू आणल्याच्या नंतर आपण त्यांच्याकडनं हिशोब घेतो. बरोबर आहे का? ही पहिलं घरातलं शिकवण ही तिथून सुरू होत असते. आणि ते अर्थकारण, संपूर्ण आलेल्या नेलेल्या पैशाचा पूर्ण हिशोब, आणलेल्या वस्तू, शिल्लक पैसे हे आई वडिलांच्याकडे देतानाच आपण शिकायला सुरुवात करतो. बरोबर. अर्थकारण तिथून सुरू होत आहे. अगदी सर. हेच आपण जडणघडणीतून पुढच्या आयुष्यात आपण तेच शिकायचं असतं.
अगदी. सर, तुमची एक बोला. आयुर्वेदिक संस्था सुद्धा आहे, आयुर्वेदिक संस्था. हो, तर या आयुर्वेदिक बरोबर. संस्थेबद्दल आम्हाला काय सांगाल सर? आयुर्वेदाशी जुडलो गेलो मी जवळजवळ 2003 पासून. त्याचं कारण असं आहे की कॅन्सरनी माझा भाचा आजारी होता, 17 वर्षाचा मुलगा, आणि त्याचं 11 महिन्यामध्ये 9 ऑपरेशन झाली त्याची. टाटा हॉस्पिटलमध्ये आणि कोल्हापूरच्या हॉस्पिटल्समध्ये त्याच्यावरती सगळे उपचार झाले, परंतु दुर्दैवाने तो गेला. 72 किलो वजनाचा, 6 फूट 3 इंच उंचीचा धडधाकट मुलगा जर वर्षभरात जातो तर त्यातनं त्या आयुर्वेदाला सुरुवात झाली. भारताभरात आपण त्यावेळेला आयुर्वेद, कारण ॲलोपॅथीच्या बरोबर विरोधामध्ये मी आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. तुमचं शारीरिक अंग कापलं जाणं आणि आयुर्वेदाने उपचार करणं ह्याच्यात जमीन आसमानाचं अंतर आहे. ॲलोपॅथी हा जो विषय आहे हा प्रचंड पैसा, म्हणजे 1 रुपयाची वस्तू 100 रुपयाला विकणं. आज जे काही कोविड आणि या संदर्भात जे चाललेलं आहे, उदाहरण कुठल्याही याच्यात वादात न पडता उदाहरण मी एक सांगेन की आता आपण गेले 3 महिने बघतोय, एक इंजेक्शन 5,000ला पण मिळतं, 20,000ला पण मिळतं आणि 45,000ला पण मिळतं. बरोबर आहे. मग ही जी आर्थिक गोष्ट आहे लुटालुटीची, ही व्हावी, कंटिन्यूस चालू राहावी याच्याकरता आयुर्वेदाला पूर्णतः दाबलं गेलं होतं. आता जे भाजपची सत्ता केंद्रामध्ये जी आलेली आहे, मोदी, आणि त्याच्यानंतर आयुष हे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक विभाग आहे, मंत्रालय आहे, त्याचे मंत्री सर्वेसर्वा गोव्याचे आहेत श्रीपाद नाईक. यांनी आयुर्वेदाला काही मान्यता दिलेल्या आहेत आणि त्यातून काही गोष्टी आपल्याला आता आयुर्वेदामधल्या वनौषधी, औषधं ह्यांचं संशोधन, त्यांचा वापर करण्याला परवानगी मिळाली. काही वनौषधी अशा होत्या की ज्यांना लागवड करायला सुद्धा परवानगी मिळालेली आहे. आणि या संदर्भातच यामधल्या काळामध्ये पाटण येथील डॉक्टर सहस्त्रबुद्धे गोल्ड मेडलिस्ट MD आहेत, वय वर्ष आहेत 74, यांच्या संपर्कात मी आलो आणि ती संस्थाचा सर्वाधिकार आज त्यांच्या प्रकृती आस्वास्थ्यामुळे माझ्याकडे आहे. कॅन्सरचं औषध तयार करण्याची वनौषधी जी बॅन होती, ज्याला नरक्या म्हणून म्हटलं जातं, ती वनस्पती तिथं लावलेली आहे. याच्याबरोबर सगळे आहेत. या ठिकाणावरती आपल्याकडे त्या ठिकाणी सिट्रोनिला, काळी मिरी, काळी हळद, अश्वगंधा, सफेद मुसळी, अन्य नैसर्गिक जी कोकणामध्ये सह्याद्रीच्या पट्ट्यात होतात अशी सर्वच्या सर्व वनौषधी तिथं आहे लावलेली. आणि त्यातून हे आयुर्वेद आणि आयुर्वेदाचा प्रचार प्रसार अभ्यास करण्याची वृत्ती निर्माण झाली. आपण आज म्हणतो ना की बाबा हे लागवड केल्याच्या नंतर किंवा त्याच्याबद्दलचा अभ्यास करून लोकांना आपण सांगतो तेव्हा त्याचं परिपूर्ण ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे. उदाहरणार्थ मी परवा म्हणताना म्हटलं की आपल्याला काळी मिरीची लागवड, काळी हळद लावायची आहे, अश्वगंधा लावायचा आहे, तर ते आपल्या भागात कसं होऊ शकतं, त्याच्या अडचणी काय, या सगळ्याचा वस्तुस्थितीचा अभ्यास, ज्याला प्रॅक्टिकल आपण म्हणतो, प्रत्यक्षात जमिनीवरती उतरून करण्याचा आपण केलेला आहे. आणि या संदर्भात आपण ज्या चर्चेमध्ये मागच्या वेळेला म्हटलं होतं त्याच्या चर्चेतनं प्रॅक्टिकल मध्ये आपण उतरलेलो आहोत. बरोबर आहे. आपल्याकडे कोकणामध्ये काळी हळद फार चांगली होते. गतवर्षीपर्यंत कोकणात होणारच नाही. नॉर्मल हळद जी पिवळी आपली आहे ती होतेच, परंतु काळी हळद की ज्याला आज आयुर्वेदामध्ये प्रचंड मागणी आहे, अन्य काही गोष्टी आहेत, तर त्या मागणीच्या ह्याच्याप्रमाणे आपल्या जमिनीत कुठेही काही एक नका सेंद्रिय पद्धतीने ती लावता येते. नैसर्गिकरित्या आपल्या ह्याच्यात आहे, गुळवेल आहे, शतावर आहे जी नैसर्गिक वाटते, रान कांदा आहे, आपल्याकडे कचर म्हणून म्हटलं जातं, कचर ज्याला आंबे हळद म्हटली जाते, ती औषधी आहे प्रचंड, हे रानात प्रचंड वाढते आणि त्याची मागणी आहे. फक्त ते त्याला मागणी जी आहे ते कुठं विकलं जातं त्याचा अभ्यास आपल्यापैकी कुणीही केलेला नसावा. काही लोकांनी केला असेल, मला माहित नाहीये, मी कुणालाच ब्लेम करणार नाही, परंतु आपण त्या बाबतीत अभ्यास करून त्या पद्धतीने कुठं मार्केट आहे, त्याची विक्री कुठं होईल,
त्याचा अभ्यास करून ठेवलेला आहे. आज आपण ह्याच्या बाबतीत इथे जास्त नाही बोलू शकणार आहोत. बरोबर. ज्या वेळेला आपल्याला प्रत्यक्ष समोरासमोर बसून त्याचे पुरावे दाखवता येतील त्यावेळेला आपण त्या गोष्टी समोर ठेवू. नक्कीच सर. बोला सर, तुमची फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट सुद्धा आहे आणि ज्या मार्फत सामाजिक कार्य केलं जातं, तर आम्हाला ऐकायला आवडेल की कोणकोणती सामाजिक कार्य आज तुम्ही फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत केलेली आहेत. आतापर्यंत आपण लहान मुलांना म्हणजे आम्ही 8वी पर्यंत 7वी 8वी पर्यंत लहान मुलांना ज्यांना खरोखरच गरज आहे अशा मुलांना वह्या पुस्तकांचं वाटप, कपड्यांचं वाटप, मेडिकल कॅम्प, आरोग्य शिबिर हे भरवणं, वयोवृद्ध जे आहेत या वयोवृद्ध लोकांच्या करता आपण एक नियोजित केलेलं आहे. माझी स्वतःची स्वसंपादित 7 एकर जागा मी त्यासाठी दिलेली आहे ट्रस्टला. ती माझी स्वतःची आहे, माझ्या फॅमिलीची नव्हे, म्हणजे फॅमिलीची स्वतंत्र असते. या 7 एकर जागेवरती मी असे परित्यक्ता, वयोवृद्ध, फार मोठं हे आहे. आज महाराष्ट्रामध्ये विचार केला तर भरपूर ट्रस्ट आहेत, बरोबर, वृद्धाश्रम आहेत. आपण त्या ठिकाणी थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. यश कितपत येईल हे मी आज बोलू शकत नाहीये. बरोबर. कारण याच्यामध्ये लोकसहभाग, लोकांची, कारण माझ्या कार्याला काही गोष्टीच्या मर्यादा आहेत. मी जागा दिली, आर्थिकच्या काही गरजा प्रचंड असतात, डॉक्टर्स जे असतात ते त्याच्याशी कनेक्ट व्हावे लागतात, समाजातले काही तरुण तरुणी की ज्यांना समाजसेवेची आवड आहे ते त्याच्याशी समरस होऊन जॉईन व्हावे लागतात. अशा पद्धतीच्या काही गोष्टी आपल्या नियोजित चालू आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांना सपोर्ट करणं, कोकणातल्या लोकांना त्या ठिकाणामध्ये कलेला वाव देणं. जो तुमचा कार्यक्रम आहे तो थोड्याफार प्रमाणात माझ्याकडे आहे. आपण आज एकत्र जुळलेलो आहोत. कोकणातल्या कला आपल्याकडे दशावतार मंडळ 20-22 आहेत. बरोबर. गेल्या वर्षी दशावतार मंडळांची काही अवस्था खराब झालेली होती. त्या दरम्यान आपण ह्या सगळ्यांची सिंधुदुर्ग मधल्या दशावताराच्या ह्या जी मंडळ आहेत त्यांची सगळ्यांची यादी केलेली आहे. काही नियोजित त्याच्या बाबतीतल्या गोष्टी आपण करणार आहोत. तुमच्या कार्यक्रमामध्ये होणारे जे कलाकार आहेत, अन्य काही आहेत, या कलाकारांना भविष्यामध्ये मोठा प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील. आणि त्यासाठी नियोजनबद्ध आता कोविडचा पिरियड संपल्याच्या नंतर आपल्याला एकत्र यावं लागेल, समोरासमोर बसून काही गोष्टी ठरवाव्या लागतील. तुमच्या चळवळीनं आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी जर सहकार्य केलं तर आमच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये तुमची भर पडेल. आणि कुठलंही कार्य हा एकटा माणूस करू शकत नसतो. त्याला सहकार्यांची, कार्यकर्त्यांची, आणि तेही कट्टर कार्यकर्ते असावे लागतात. कुठंतरी थोडा वेळा करता आलो, टाइमपास केला आणि निघून गेलो असं असणारे कार्यकर्ते याच्यात चालत नाहीत मॅडम. बरोबर. आणि तसे कार्यकर्ते गोळा करणं आजच्या काळात हे फार कठीण आहे. लोकांना त्वरित काही मिळायची अपेक्षा असते. आणि मला असं वाटतं की कोकणामध्ये हा एक शाप झालेला आहे, नोकरी एके नोकरी. म्हणजे हे थोडंसं विषयांतर होत आहे. परंतु चळवळ करत असताना त्याला वाहून घेणारे कार्यकर्ते ज्या वेळेला तयार होतात त्यावेळेला ती चळवळ फार चांगल्या पद्धतीने वटवृक्षामध्ये रूपांतरित होते. तुमची चळवळ वाढते, फार चांगल्या गोष्टी आहेत. परंतु त्याच्या बरोबरीनं काही गोष्टी थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या समोर येत आहेत. हे माझं वैयक्तिक मत आहे, कारण शेवटी ती चळवळ तुमची आहे, तुम्ही सर्व ठरवणार आहात. याच्यामध्ये कोणते विषय, म्हणजे आपण 15 विषय एकंदर घेतलेले जे आहेत, या 15 विषयांच्या बाबतीत सुद्धा 3 ते 4 विषय पूर्ण करण्यासाठी 6 महिन्यापेक्षा जास्त काळ जाणार आहे मॅडम. तेवढं ते सोपं जेवढं वाटतंय तेवढं नाही आहे. मी म्हटलं आता मगाशी, हे माझं वैयक्तिक मत आहे. तुमच्या याच्यामध्ये काही कार्यकर्ते चांगले असू शकते, जे झोपून देऊन काम करतील, 6 महिन्याचा पिरियड 3 महिन्यामध्ये आणू शकतील, फार चांगलं होईल. ट्रस्टच्या याच्या वतीनं माझं मुळगाव नारिंग. हा बोला बोला मॅडम. हा तुम्ही बोला सर. नाही, माझं मुळगाव नारिंग रे, तालुका देवगड.
दरवर्षी 26 जानेवारीला आमच्याकडे एक कार्यक्रम होतो जिथं आपण स्थानिक कलाकारांना वाव देतो. 26 जानेवारीला आमच्याकडे एक सार्वत्रिक पूजा असते. त्याच्यामध्ये दरवर्षी नवीन नवीन कलाकार आपल्याकडे ज्यादा तर म्हणायचं झालं तर भजनांचाच कार्यक्रम जास्त असतो. आमच्या गावातली काही मुलींची भजनी मंडळ, मी 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ क्लिप तुमच्याकडे पाठवलेली आहे. कोकणातील भजनी मंडळांच्यातल्या याच्यात मी धारणेंना मध्ये बोललो होतो सहदेवना की हे मंडळ कुठलं आहे. मी गेली जवळजवळ 2 वर्ष किंवा 2 वर्ष नसेल 8-10 महिने मागच्या गणपतीपासून शोधतोय ते. मला त्यांचा पत्ता मिळालेला नाहीये. आपल्या कार्यक्रमात आत्ताच्या गटकेला जे जे लोक याच्यामध्ये असतील त्यांनी ते शोधून काढावं. फार चांगला कार्यक्रम आहे तो. एकच असं नाही म्हणत, भरपूर कार्यक्रम असे आहेत. एक एक कार्यक्रम, त्यातले ते कलाकार, त्यांना कुठं संधी देता येते का, त्यांना मोठा प्लॅटफॉर्म हे बघता येईल, ते आमच्या ट्रस्ट मार्फत सुद्धा आम्ही करतो. बोला. ठीक आहे सर, मला पुढे असं म्हणायचं आहे की आमचं गराजलो रे गराजलो हे जे नाटक आहे, तर या नाटकामधली जी रोमा आहे ही रोमा मुंबईहून कोकणामध्ये येते आहे, कोकणातल्या एका गावात येते आणि तिथे येऊन ती तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करते, तिथलं निरीक्षण करते आणि त्या निरीक्षणामधून ती अभ्यास करते. तर असंच काहीसं तुम्ही तुमच्या खऱ्या आयुष्यात केलेलं आहे. तुम्ही भारत भ्रमण केलेलं आहे, काही क्षेत्रांची पाहणी केलेली आहे आणि पाहणी करून त्यावर अभ्यास केलेला आहे. तर हे सगळं करण्यामागचा उद्देश काय होता आणि मग कोणते अनुभव तुम्हाला या भारत भ्रमणामध्ये आले? आता याच्यामध्ये मला अनुभव म्हणजे असं की व्यवसायानिमित्त फिरत असताना ज्या ज्या ठिकाणी मी जात होतो त्या ठिकाणामध्ये आपल्याला काय बघता येतंय, त्यातून काय घेता येतंय, अभ्यास करतो आणि ते आपल्या भागात कसं उतरवता येईल. आपल्या भागात म्हणजे कोकणासाठी किंवा ज्या भागामध्ये मी राहतो, तरुणांना व्यवसाय नाही आहे, तरुणांना उद्योग नाही आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल हे उद्देश डोक्यात ठेवूनच मी प्रत्येक ठिकाणचं मधलं भेटीगाठी देत होतो. आणि त्या भेटीगाठी देत असताना आपल्याकडे असे काही लोक जॉईन झालेले आहेत. आता उदाहरणार्थ झालं, ओणी राजापूरमध्ये शैलेश देसाई आहेत बघा. ओणी राजापूर याने ग्लोबल कोकणच्या माध्यमातून पर्यटन, काजू, आंबा, मत्स्य, बांबू त्याच्यावरती प्रक्रिया हा एक उद्योग उभारला. मुंबई सोडून ते तिथे येऊन उतरले. सतीश देसाई डेगवे मध्ये मशरूमचा प्रोजेक्ट चालू केलाय, डेगवे बांधा. अन्न प्रक्रिया डॉक्टर भगवान साखळे औरंगाबादचे आहेत. यांनी त्या ठिकाणामध्ये त्या प्रक्रिया उद्योगामुळे आपल्याकडे अतिरिक्त जे उत्पादन होतं, उदाहरण सांगायचं जर झालं तर आपण कोथिंबीर, टोमॅटो, कांदा हे जे दरवर्षीचे हे आहेत बघा, दरवर्षी अतिरिक्त उत्पादन येतं आणि ते उत्पादन आलेलं लोक, शेतकरी, राजकारणी यांच्या याच्यातून दरवर्षी तो गोंधळ असतो. कुठंही शासन त्याच्यासाठी नियोजनबद्ध स्टोरेज, त्याची विक्री प्रक्रिया किंवा प्रक्रिया करण्याचे उद्योग करत नाही. आमच्या याच्यामध्ये नितीन खाडे म्हणून तासगावला आहेत. त्या तासगावच्या नितीन खाडेंनी एक मशीन तयार केलेलं आहे. उदाहरण त्यांनी सुरुवात केलं, त्यांच्या भागामध्ये द्राक्ष भरपूर होतात आणि त्या द्राक्षांना वाळवण्यासाठी 15 दिवस लागतात. या 15 दिवसाचं द्राक्ष वाळवण्याचं तंत्रज्ञान त्यांनी 3 तासावरती आणलं आणि त्याची प्रत सुद्धा अत्यंत उत्कृष्ट आहे. हे मशीन जे आहे, हे मशीन त्याच्यामध्ये त्यांनी कोथिंबीर, भाजीपाला, फळावळ पासून सगळ्याची पावडर करणं, ती ड्राय करून ती पावडर करणं, पॅकिंग करणं आणि मार्केटिंग करण्याचं तंत्रज्ञान केलेलं आहे. आम्ही त्याचा अभ्यास करून बसलेलो आहोत. सांगलीमध्ये मधाच्या संदर्भामध्ये एक व्यक्ती आहे की जो भारतभर मध, सगळ्या प्रकारचा मध, आपण नॉर्मली मध कुठला बघतो, फक्त पोळ्यामधला मध, परंतु यांनी जी जी पिकं आहेत त्या प्रत्येक पिकातला मध गोळा केलेला आहे आणि त्याचे दर ऐकल्यानंतर मी जेव्हा त्यांच्या ठिकाणी गेलो होतो त्यावेळेला त्यांच्या मधाचे दर ऐकल्यानंतर आपण नॉर्मली 700, 800, 250, 300 किलो पासून बघतो. त्यांच्याकडच्या मधाचे दर जे आहेत ते 25,000, 30,000 रुपयाचे आहेत की जे अत्यंत औषधी आहेत. ते बायबॅक गॅरंटीच्या तुम्हाला हे पुरवतात, पेट्या पुरवतात
आणि त्या ठिकाणामधलं जे मध तयार होईल म्हणजे डोंगर भागामध्ये जांभळापासून ह्याच्या वनामध्ये असणारी जी फुलं आहेत ना, त्या प्रत्येक फुलांच्या पासून अशा मधाच्या पेट्या तयार करून ते गोळा करतात. त्यांची ते विक्री करतात. त्यांनी स्वतःचा ब्रँड केलेला आहे. आपल्याला आज मार्केट जे पाहिजे ते तिथं मार्केट तयार आहे. आपण फिरत असताना या गोष्टी, मी ज्या वेळेला झिरो बजेट तंत्रज्ञान आलं, त्या झिरो बजेट तंत्रज्ञान एक म्हटलं गेलं होतं की एक गाय 30 एकरचं क्षेत्र सांभाळते. सुरुवातीला याची चेष्टा झाली होती. सुभाष पाळेकर, अमरावतीचे सुभाष पाळेकरांनी हे तंत्रज्ञान आणलं. हे तंत्रज्ञान आणलं. वाचनात आल्यानंतर मी प्रथमतः सोलापूरला गेलो. सोलापूरच्या त्यांचे कल्याणी फार्म म्हणून 27 एकरवरती त्यांचा तो फार्म आहे. जेव्हा कधी आपली समक्ष भेट होईल त्यावेळेला तुमच्या ग्रुपमधल्या लोकांना मी लॅपटॉपवरती सगळं दाखवू, माझ्या व्हिजिट मी तिथं केलेलं. यांच्यावरती झिरो बजेट तंत्रज्ञानानं जे काही पीक काढलं जातं वस्तुस्थितीमध्ये झिरो बजेट मध्येच ते होतं. अत्यंत कमी खर्चामध्ये पीक काढलं जातं. फळफळावर उत्कृष्ट होते. त्याला कुठल्याही प्रकारचं खत वापरावं लागत नाही, ज्याला रासायनिक खत बोलतो ते वापरावं लागत नाही. तशा पद्धतीच्या ठिकाणामध्ये जाणं, त्यांच्या ठिकाणी जाऊन, अमरावतीला जाऊन, सोलापूरला जाऊन त्यांच्या व्हिजिट करून त्या ठिकाणचं हे करून आपण त्या झिरो बजेटचं आपल्या गावामध्ये सुरू करतोय. आमच्याकडेच परवाच्या दिवशी मी म्हणताना म्हटलं होतं आपल्या साध्या पहिल्या चर्चेमध्ये की काळी मिरी, काळं सोनं, माझा चुलत भाऊ नारिंगरे गावामध्येच 8 किलोमीटर वरती 1 गुंठ्याला 1 लाख उत्पादन निघतंय हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आणि ते कातळावर आहे. वस्तुस्थिती सगळ्यात महत्वाची, ते कातळावरती त्यांनी केलंय. काळी मिरी ही उत्कृष्टपणानं आपल्याला आंतरपीक म्हणून केलं जातं. हे आंतरपीक जे केलं जातं आपल्याकडे ते रत्नागिरी दापोली कृषी विद्यापीठ यांनी जे काही वाढवलंय ते आहेत. त्यांनी एक प्रोजेक्ट तयार करून दिलेले आहे शेतकऱ्यांना. परंतु कातळावरती अशा पद्धतीनं काळे मिरीचं उत्पादन घेणं हे तंत्रज्ञान आमच्याच गावामधल्या माझ्या चुलत भावाने केलेलं आहे. तुम्हाला त्या प्रहार डिजिटलला पाहायला मिळेल. YouTube मध्ये त्याच्या मुलाखती लोकांना ज्यांना बघायच्या त्या बघायला मिळतील. ड्रॅगन फ्रूट त्यांनी तिथे कातळावर केलंय. ग्रेट. उत्कृष्ट फळ मिळतं, ज्याला 150 पासून 250 रुपये किलो ड्रॅगन फ्रूट बघितलं असेल आपण. तर ड्रॅगन फ्रूटची शेती त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. त्या कातळावरती त्यांनी सगळ्या प्रकारची फळं जळलं. टोमॅटो सुद्धा त्यांनी कातळावरती रोपं लावलेली आहेत. मागच्या तुमच्या याच्यामध्ये एक कोणीतरी परब आहेत इळ्या सड्यावरचे, त्यांचं सततचं म्हणणं मी बघितलेलं, वाचनात आलेलं की सडा आहे, भरपूर जमीन आहे, माझी कोट्यावधीची आहे आणि मला त्या ठिकाणामध्ये कुठलं उत्पादन घेता येत नाही. त्यांच्या राहत्या गावापासून हे ठिकाण 4 ते 5 किलोमीटर वरतीच आहे. त्याच्या पलीकडे जर ते त्या भागातले असते आणि आता तर हा कार्यक्रम ते बघत असतील तर त्यांना माझं एक सजेशन राहील की त्यांनी आचऱ्यावरून नारिंगऱ्यात जाताना ही दोन्ही ठिकाणं आहेत. आचऱ्याचा पेट्रोल पंप सोडल्या, मुणग्या फाटा सोडल्याच्या नंतर उजव्या हाताला या राजन राणेंची काळी मिरीची, ड्रॅगन फ्रूटची आणि अन्य ह्याची आता सांगितली ती बाग आहे. आणि तसंच मेन रोडवरनी आपण नारिंगऱ्याकडे येतो त्यावेळेला राजू राणेंचं कातळावरती भाजीपाला केलेला तुम्हाला दिसेल. त्यांची स्वतःची तिथं हे आहे, भाताची गिरण आहे. त्या भाताच्या गिरणीच्या बाजूला कातळावरती त्यांनी कोंडा आणि मातीचा वापर करून भाजीपाला लावलेला आहे. ते त्या परबना म्हणून मुद्दाम होऊन जाऊन त्यामुळे माझं सजेशन आहे त्यांना परब नाही की ज्यांना खरोखरच काही गोष्टी करायच्या आहेत, शिकायच्या आहेत, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन ते करावं. भारतात व्यवसाय निमित्त फिरताना खूपशा गोष्टी अशा आहेत, चंदीगडच्या आहेत, दिल्लीतल्या आहेत, चेन्नईच्या आहेत. या गोष्टी आपल्याला या सगळ्या या ठिकाणी बोलायला खूप वेळ जाईल. आणि म्हणून माझं तुम्हाला म्हणणं, माझी एक विनंती आहे, मी जे काही सांगतोय हे प्रॅक्टिकलचं समोर ठेवण्याचं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची माझी तयारी आहे. नक्कीच सर, तुम्ही आता आम्हाला बरेच उद्योगधंदे सांगून गेलात. आणि तुमचा आवाज कमी येतोय मॅडम. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो. तुमचा आवाज कमी येतोय. हॅलो. 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 हॅलो सर, ऐकू येतंय? हॅलो.
हा तुमचा आवाज मला एकदम कमी येतोय. हॅलो. 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 काही हा सर. प्रॉब्लेम आहे हॅलो. का? हॅलो. नाही सर, आतापर्यंत क्लिअर येत होता ना, काही प्रॉब्लेम नाहीये मध्ये. हो, आत्ताच हे झालेलं आहे. आतापर्यंत क्लिअर येत होता, परंतु अचानक तो हे झालेला आहे. हॅलो. हॅलो सर. हॅलो. 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 हा, तुमचा आवाज हॅलो कमी सर. येतोय एकदम. तुम्ही प्लीज तुमचे कॉर्ड्स काढून बघता का? हॅलो. हा सर, तुम्ही तुमचे हेडफोन्स साईडला करून बघाल का प्लीज? विदाऊट हेडफोन्स कदाचित आवाज व्यवस्थित येईल. विदाऊट हेड पण चालेल ना, नो प्रॉब्लेम. हा सर, आता ऐकू माझा आवाज येतोय तुम्हाला तुमच्यापर्यंत माझा पोहोचतोय आवाज? का? अगदी अगदी पोहोचतोय व्यवस्थित. एक सेकंद, एक सेकंद, मी जरा साऊंड सेट करतो. हो सर. हॅलो. हा सर. हा, माझा हॅलो. मी हेडफोन बाजूला केलेले आहे, हम्म. परंतु आवाज अत्यंत बारीक येतो आहे. कारण काय मला लक्षात येत नाही. मी हेडफोन बाजूला केलेत. सर ब्लूटूथ आता. बंद करू का हॅलो. कम्प्लीट? हॅलो. हा, ब्लूटूथ पूर्ण कम्प्लीट बंद करा आणि मग चेक करा माझा आवाज किती येतोय मोबाईल मधून. हॅलो. हा सर. येतोय हॅलो. माझा नाही, आवाज? तेवढाच हॅलो सर. तुमचा आवाज. ब्लूटूथ मी बंद केलेला आहे, तरी सुद्धा हॅलो. तुमचा जो आवाज आहे, हम्म. तुमचा आवाज मला अत्यंत कमी येतोय. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? हो, तुमचा आवाज येतोय मला, पण एक मिनिट सर. ठीक आहे, तुमचा प्रश्न मला विचारा. तुम्ही तुमचा जो प्रश्न आहे. मला ऐकू येतोय? हॅलो. आवाज येतोय पण हा सर, बारीक माझा येतोय आवाज एकदम. ऐकू येतोय? हो, येतोय, आत्ता तुमचा माझा येतोय. आवाज ऐकू येतोय? येतोय. येतोय हॅलो. आता? हो, येतोय येतोय. हा सर. हा बोला, ओके, येतोय ग्रेट. आवाज. तर मी म्हणत होते. हा. हा सर, मी म्हणत होते की आतापर्यंत तुम्ही आम्हाला छान उद्योगधंद्यांची माहिती दिलीत आणि जे प्रेक्षक आहेत, ही व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यांनी नक्कीच त्याचा वापर करून घ्यावा, असं माझं प्रेक्षकांना आवाहन असेल. माझा पुढचा प्रश्न असा आहे सर, की आम्हाला कळलेलं आहे की तुमचं वय आहे 67 वर्षे आणि तुम्ही दिवसाचे बरोबर. 18 तास कार्यरत असता, सतत 18 तास तुम्ही कार्यरत असता. तर एवढं वर्कहॉलिक नेचर तुमचं कसं तयार झालं? म्हणजे ह्या वयात देखील एवढं काम करत राहणं आणि एवढी त्याची तयारी असणं, एवढं काम करण्याची तयारी असणं, हे कसं शक्य झालं? आणि हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या फिटनेसची काळजी कशी घेता सर? मगाशी आपण मला विचारलं होतं, उत्तर तिथंच आहे की हम्म. रोजचं ठराविक व्यायाम, आसनं हम्म. आणि अन्य कुठल्याही बाबतीत मला व्यसन नाहीये. बरोबर. आणि पथ्य पाणी ज्याला म्हणतो आपण, असं विशेष कुठली करतोय अशातला भाग नाही. फिरताना आपल्याला जिथं जे मिळेल ते खावं लागतं. बरोबर. म्हणजे माझ्या भ्रमंतीमध्ये मी कुठलंही हे ठेवलेलं नाही. फक्त दोन गोष्टी मला चालत नाहीत, त्या मी खात नाही. आता विचारते हम्म. म्हणून सांगतो, बटाटा आणि तळलेले पदार्थ. हा. बाकीच्या सगळ्या गोष्टी मला चालतात. आणि दिवसामध्ये जितके तुम्ही कार्यरत राहाल, हम्म. त्या कार्यरत राहण्यानंच तुमची एनर्जी वाढत असते. 18 तास 20 तास मी काम करतो. मला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा आजार नाहीये. औषधं कुठलीही चालू नाहीयेत. हम्म. आता फक्त थोडंसं वयाच्या मानानं काही एनर्जी आपण बोलतो जी आयुर्वेदिक आहेत, ती मी थोडीशी घेतो, तीही दुधाबरोबर. बाकी कुठलीही हम्म. नाही. तशी आवश्यकता अजूनही भासलेली नाहीये. ग्रेट सर. सर, आपण आत्ताची जर युवा पिढी पाहिली तर आपल्याला आत्ताच्या हं. युवा पिढीचा असं कल दिसेल की ते खूप शिकतात. आपल्या युवा पिढीकडे शिक्षणाची कमी नसते, तरुणाई शिक्षणाकडे तिचा कल आहेच. पण ही जी तरुणाई आहे ती शिकून नोकरीकडे वळते. म्हणजे त्यांच्या हुशारीचा जो उपयोग आहे तो नोकरीसाठी केला जातो, त्यांच्या मालकासाठी केला जातो. तर माझं असं म्हणणं आहे की ही जी युवा पिढी आहे
की बिझनेसकडे वळायला पाहिजे, त्यांनी त्यांचे स्वतःचे उद्योगधंदे करायला पाहिजे, स्वतःच्या उद्योगधंद्यांमध्ये त्यांनी उतरायला पाहिजे. तर त्यांची ही जी मानसिकता आहे ना, की नोकरी करणं हेच त्यांच्या डोक्यात पूर्ण फिट झालेलं आहे. तर ही त्यांची मानसिकता बदलण्यासाठी, म्हणजे नोकरीचा विचार न करता आपल्या हुशारीचा जो उपयोग आहे तो स्वतःच्या उद्योगधंद्यामध्ये करण्यासाठी ही मानसिकता जी त्यांची बदलावी लागेल, यासाठी तुम्ही काय सांगाल सर? कसं आहे की आपल्याला कोकणामध्ये नॉर्मली ही गोष्ट सर्वश्रुत आहे की शिक्षण करायचं आणि मुंबईत नोकरीला जायचं. बरोबर. ती आतापर्यंत प्रथा तशीच चालू आहे. आता या कोविड आणि ह्याच्यामुळे जो काय आपल्याला सेटबॅक बसलेला आहे, ह्या सेटबॅक मध्ये लोक थोडीशी पाठी आले तरी मग कोकणात काहीतरी करावं अशा वृत्तीचे लोक वाढीला लागलेले आहेत. तरुणांना कोकणात करण्यासारखं प्रचंड आहे. हो. एक उदाहरण सांगेन मी. हो सर. मनीषा धात्रक ह्या नाशिकच्या आहेत. या मनीषा धात्रकनी नोकरी करत होत्या. नोकरीच्या ठिकाणामध्ये त्यांचा कुठेतरी थोडासा अपमानास्पद गोष्ट घडली आणि त्यांनी वरुण ॲग्रो नावाची एक मोठी कंपनी त्यांची आत्ता नाशिकला आहे की ज्या ठिकाणी टोमॅटो, आंबा, पपया याच्यावरती मोठ्या प्रक्रिया करून त्यांनी 1400-1450 कोटीचा प्रोजेक्ट उभा केलेला आहे. 1400-1450 कोटीपर्यंत पोचताना नोकरी करणारी एक व्यक्ती तिथपर्यंत पोहोचू शकते, पण ती मानसिकता असावी लागते. बरोबर. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतात ते. परवा दिवशी मी ह्यांच्याशी धारणेंशी बोलताना एक गोष्ट बोललेलो होतो. पालघर मधली एक व्यक्ती आहे जी आंब्यापासून वाईन बनवते. या ज्या मनीषा धात्रक वरुण ॲग्रोवाल्या आहेत, या वरुण ॲग्रोवाल्या कोकणामध्ये सुद्धा तुम्हाला बायबॅक गॅरंटी ज्याला म्हणतो, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे करायला तयार आहेत. पनवेलच्या जवळ गायकवाड आहेत ज्यांनी स्टिवियाची लागवड केली. स्टिविया बद्दल आपल्याकडे किती लोकांना माहित असेल? एक उसाला असणारं साखर उत्पादन देणारं, अत्यंत साखरेचं प्रमाण जास्त असणारं एक उत्पादन आहे. मागणी खूप आहे. अच्छा. त्यांनी ते केलं, तेही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने करतात. गोपालन, गो टुरिझम अशा पद्धतीच्या काही गोष्टी कोकणात सुरू झालेल्या आहेत. आणि या संदर्भामध्ये आमच्या फिरण्यामध्ये मला इथे सीकर राजस्थानमध्ये एक व्यक्ती आहे, कानसिंग निर्वाण. त्यांना पंतप्रधानांनी बोलून त्यांचा सत्कार केलेला आहे. त्यांच्या फार्मवरती कुठल्याही पद्धतीने इलेक्ट्रिसिटी नाहीये. गायी आणि गायींच्या ह्याच्यापासूनच, गोमूत्र आणि अन्य सगळं जे काही त्याच्यापासूनच त्यांच्या ठिकाणचं बांधकाम सुद्धा इमारतींचं त्याच्यापासूनच केलेलं आहे. एसीचा वापर नाही. अशा पद्धतीच्या काही गोष्टी आपल्याकडे काही टुरिझमच्या सुरू व्हाव्यात. आता मगाशी मी म्हणताना म्हटलं राजापूर मधले ते जे आहेत त्यांच्या ह्याच्या करता देसाई, शिंदे देसाई यांनी जे हे सुरू केलेलं आहे टुरिझम, ते तशा पद्धतीचं त्यांचं टुरिझम आहे. अन्य काही गोष्टी असू ह्याच्यामध्ये लांजामध्ये टाकळकरांचं एक टुरिझम आहे आपल्याच ठिकाणामध्ये. तर अशा पद्धतीच्या काही गोष्टी तरुणांनी सुरू कराव्यात आपल्याच गावांमध्ये. एकदम कुणीही श्रीमंत होत नसतो. बरोबर. तुम्ही मगाशी मला विचारलं की तरुणाने आपल्याच गावात, प्रत्येकाने आपल्या गावामध्येच काही व्यवसाय करावेत. गावाच्या जवळपास, गाव नसेल तर गावाच्या जवळपास करावेत. त्यासाठी लागणारं मार्गदर्शन, त्यासाठी लागणारे काही गोष्टी आत्मसात कराव्या. ज्यांच्याकडे त्याचं ज्ञान आहे त्यांच्याशी संपर्क साधून तो ज्ञान घ्यावं आणि त्याचा वस्तुस्थितीमध्ये त्याचा उपयोग करावा. नोकरी एके नोकरी हा विषय संपले, नोकऱ्या नाही आहेत. भरती असते. आता एक पोलिसांची भरती डिक्लेअर केलेली आहे मॅडम. माझा मागच्या ह्याच्यातला अनुभव असा आहे, MA BEd डॉक्टर झालेले लोक पोलीस भरतीला आलेले मी पाहिलेले आहेत. शिक्षण, तुमचं उच्च शिक्षण जर घेऊन त्यांच्या योग्यतेचे नोकऱ्या मिळत नसतील, त्यांच्या योग्यतेचं त्यांना काय मिळत नसेल, तर ते शिक्षणाचा उपयोग काय आहे? बरोबर. आणि म्हणून तरुणांनी व्यावसायिक शिक्षणाकडे वळावं. आपल्याकडे एक गोष्ट बघितली, तुम्ही ऑब्झर्व केलीत का, की महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये टायरवाला कुठला आहे?
लॉन्ड्रीवाला कुठला आहे? परप्रांतीय. भाजीपाल्याचा हे कुठला आहे? आपल्याकडचे लोक हे त्या ठिकाणामध्ये तशा पद्धतीचे व्यवसाय करायलाच मागत नाही, लाज वाटते त्यांना. ती लाज सोडून ज्या दिवशी आपले लोक या पद्धतीने व्यवसायात उतरतील त्या दिवशी त्या गोष्टी आपल्याला त्यांना मार्गदर्शन करून त्यांना त्या व्यवसायात उतरवता येईल. मानसिकता पाहिजे, तयारी पाहिजे, त्यांचे गट तयार करणं. आपल्याकडे सहकार रुजू शकत नाहीये. तो सहकार का रुजत नाहीये? राजकारण, अन्य काही गोष्टी, विरोधक. प्रत्येक गावामध्ये तुम्ही जर बघितलं तर एक गाव असेल तर 4 राजकीय पक्ष असतात. एका घरामध्ये सुद्धा 4-4 पक्षाचे लोक असतात. प्रत्येकाची मतं वेगळी. कुणी एखादी चांगली गोष्ट करायला निघालं तर त्याला विरोध करणं. ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी बदलण्याकरता त्यांचं मत परिवर्तन करणं, त्यांना ते समजावून सांगणं, या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. ही जी चळवळ तुमची आहे ही चळवळ तिथं वापरली गेली पाहिजे. त्यांची मानसिकता बदलणं, प्रबोधन करणं. काही वेळा लोक म्हणतील, कदाचित आत्ताही म्हणतील, कारण मी ह्या अनुभवातनं गेलोय, काय म्हणे ह्या म्हाताऱ्याला वेळ लागलाय, काय सांगतोय समोरून. मी स्पष्ट वक्ता मॅडम आहे, असे म्हणणारे मला भेटलेले आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपल्या मार्गाने पुढे जायचं. म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचू शकतो. मी तुमच्यातलाच आहे, सामान्य आहे. जमिनीवरती पाय ठेवून प्रत्येक गोष्ट करायची. कुठंतरी काहीतरी झालं म्हणून हवेतल्या गोष्टी करायच्या नाहीत. मी करत नाही, मला आवडत नाही. बरोबर. हॅलो सर, तुम्ही. हा सर. हा सर, बोला. हा, नाही तुम्ही बोला ना. तुमचा आता हा जो विषय झाला तरुणांच्या बद्दलचा, त्याच्यात कुठेतरी तुम्ही नियोजन करा तुमच्या चळवळीच्या मार्फत. तसं नियोजन करा. प्रशिक्षण, त्या ठिकाणी लेक्चर्स देणं, त्यांना समजावून सांगणं तुम्ही काय करू शकता हे त्यांच्या समोर प्रॅक्टिकली, ऑडिओ व्हिज्युअल म्हणतो आपण ना, ते तशा पद्धतीने आपल्याला करता येतं. तिथं ते करून त्यांना दाखवणं आणि ते दाखवून प्रत्यक्षात ह्या गोष्टीत तुम्ही जर उतरलात तर कशा पद्धतीने तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या गावाचा विकास होऊ शकतो हे त्यांना आपण पटवून देऊ शकतो. बरं, नक्कीच सर. तुम्ही यावरून जी माहिती दिलीत की तरुणांची मानसिकता बदलली पाहिजे आणि ती कशा प्रकारे बदलली पाहिजे, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे लाज सोडली पाहिजे. कारण लाज सोडली की आपण सगळं करू शकतो. हे खूप महत्वाचं मार्गदर्शन सर तुम्ही आज इथे केलेलं आहे. आपल्याला प्रेक्षकांमधून एक प्रश्न आलेला आहे की तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा आहात, तर कन्स्ट्रक्शन बद्दल ऐकायला सर आवडेल. बोला. कन्स्ट्रक्शन बद्दल ऐकायला आवडेल सर. हा, कन्स्ट्रक्शन हा व्यवसाय जो आहे हा तुम्हाला स्थानिक पातळीवरती पण करता येतो, बाहेरच्या भागात सुद्धा जाऊन पोचता येतो. आपल्याकडे बघा, आपल्याकडची मुलं जी आहेत, माझ्या मिळालेल्या माहितीत, या देवगड तालुक्यामधली मुलं लादी काम, चिरा काम हे करण्यासाठी आपला भाग सोडून हे लोक मुंबई पासून जळगाव, सोलापूर, बारामती पर्यंत जातात आणि आपल्याकडे काम करण्याच्यासाठी हे भय्ये येतात. हा जो विरोधाभास आहे ना, हा विरोधाभास कुठेतरी संपला पाहिजे. स्थानिकांना आपल्याच ठिकाणी का काम मिळत नाही? बरोबर. ते का काम करायला मागत नाहीत? कदाचित असं असू शकतं की त्या ठिकाणी आपण गावातच कसं काम करू, गावातच कशी मजुरी करू, ही मानसिकता कदाचित त्यांच्यामध्ये असू शकते. परंतु ती लाच सोडून तुम्ही इतक्या लांब लावून जाऊन काम करणार, तिथं तुम्हाला पैसा अडका वेळेवर मिळणार नाही. अशा काही तक्रारी आमच्याकडे आलेल्या होत्या की त्या कॉन्ट्रॅक्टरनी काम करून घेतलं आणि पैसे द्यायच्या वेळेला ह्यांना लात मारली, त्यांना निघून यावं लागलं. मग ते पैसे वसुलीसाठी परत कोणीतरी राजकीय माणूस टाकणं, अन्य कोणाला तरी टाकणं, असे प्रकार जे घडतात त्याच्याऐवजी कन्स्ट्रक्शन मधले असे ग्रुप आहेत आपल्याकडे. बघा, सगळ्या ठिकाणी आत्ताच 4 दिवसापूर्वी एक आलेलं उत्कृष्ट पद्धतीने सुतारकाम करणारे कोकणामध्ये प्रचंड आहेत. मी सावंतवाडीचा विषय सोडून बोलतोय. सावंतवाडीमध्ये खेळणी बनतात, त्यांनी ते एक स्वतंत्र हे बनवलंय. पण त्याच्या व्यतिरिक्त वैयक्तिक पातळीवरती देवारे बनवणं, अन्य काही गोष्टींची निर्मिती करणं, याच्यामध्ये माझ्या एका बघण्यामध्ये एक असं आलेलं आहे की एक जण उत्कृष्ट पद्धतीची लाकडी याच्यात आपण जे खोबऱ्याची खवणी करतो
तशी त्यांनी बनवली बसण्याची आणि याची, त्याची विक्री होत नाही, म्हणजे मार्केटिंग व्हायला पाहिजे. बरोबर. राजापूर मधल्याच एका व्यक्तीनं आपली जी हार्मोनियम आहे, हे हार्मोनियम उत्कृष्ट पद्धतीने तिथं त्यांनी ते बनवलेलं आहे. त्याला मार्केटिंग मिळालं पाहिजे, त्याची प्रसिद्धी व्हायला पाहिजे, अशी माणसं शोधून काढून त्यांना पुढे आणलं गेलं पाहिजे. बरोबर सर. अशा खूप गोष्टी आहेत आपल्या सिंधुदुर्गामधल्या की ज्यांना प्रकाशात आणण्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जशी तुम्ही कलाकार आणि यांच्यासाठी करताय तसे हेही त्यातलेच कलाकार आहेत. आणि मग कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय हा फोपावणारा आहे. आत्ताच्या काळात गेल्या 6 महिन्यात 8 महिन्यात यामुळे तो थांबलेला आहे, पण तो वाढणार आहे, त्याला कधीच मरण नाहीये. बरोबर. जागा वाढणार नाहीये, जमीन वाढणार नाहीये, लोकवस्ती वाढणार आहे. लोकांच्या गरजा, घरं पाहिजेत लोकांना, ती कमी बजेटमध्ये पाहिजेत. आणि त्यासाठी पुरवठा हा अत्यल्प आहे. ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे त्यांनी जमिनी अडकवून ठेवल्यात, कारण आजच्या दिवसभरातल्या त्या गोष्टी होत्या आपल्या चळवळीच्या ह्याच्यावरती. तो विषय स्वतंत्र आहे पूर्णतः, कुणाला विकायच्या काही नाही, हा विषय वेगळा आहे, त्याच्यात चर्चा आपण आता करूया नको. परंतु कन्स्ट्रक्शन हा विषय आहे फार चांगला आहे कष्ट करणाऱ्या करता, कारण कन्स्ट्रक्शन मध्ये खड्डा खणण्यापासून तर इमारतीच्या पूर्ण तयार होईपर्यंत जवळजवळ 12 ते 13 प्रकारच्या लोकांची गरज असते, कमीत कमी. तुम्हाला चिरा लावणार, विटा लावणार, सिमेंट काम करणार आहे, लादी काम करणार आहे, प्लंबिंग करणार आहे, ड्रेनेजचं काम करणार आहे, सुतार काम करणार आहे, पेंटिंग आहे, लाईटचं काम, ह्या सगळ्या गोष्टी त्या एका घरासाठी लागत असतात. आणि तशा पद्धतीचा कारागीर तिथं आपल्याला उपलब्ध व्हावा लागतो. बरोबर. आपल्याला त्या ठिकाणी आपले लोक उपलब्ध होत नाहीत. आपल्याला कोणाला बोलवावं लागतं? बाहेरच्या लोकांना. ते काय येतात तिथं, तर आपण ते काम करत नाही आहोत म्हणून त्यांची कष्ट करण्याची जी तयारी आहे ती आपली पण ठेवली पाहिजे आपण. बरोबर. ती जर तुम्ही ठेवलीत, त्यांच्याशी ती कॉम्पिटिशन करा. तो बाहेरनं आलाय त्याला मारा, ठोका, हे जे काय आहे ना त्याच्यापैकी तुम्ही कामं करा ना. तुम्ही कामं करायला लागलात तर त्यांना बाहेरून बोलवण्याची आवश्यकता भासणारच नाहीये. त्यामुळे तरुणांनी त्या कामांकडे वळावं. अगदी अगदी. आणि तुम्ही आता हे बोलताना एक उल्लेख केलात की आपल्या तरुणांनी पुढे आलं पाहिजे, कारण त्यांना मार्केट मिळत नाहीये, त्यांना प्रॉपर व्यासपीठ मिळत नाहीये त्यांच्या गोष्टी विकण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या कला बाहेर आणण्यासाठी. तर मी या लाईव्ह मुलाखतीच्या माध्यमातून मी आवाहन करेन की ज्या लोकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचत असेल तर आणि त्यांना मार्केटिंगसाठी जर काही प्रॉब्लेम असेल तर नक्की त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून तुमच्यासारख्या महान व्यक्तींच्या सहाय्याने आपण त्यांची मदत करू शकतो. गरजलो रे गरजलो एक चळवळीच्या माध्यमातून, आणि ती खरंच खूप मोठी गोष्ट असेल सर. धन्यवाद सर. आपल्याला अजून एक इथे प्रश्न आलेला आहे की आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी हे 2 वेगळे मार्ग आहेत, परंतु आता त्यामध्ये एक ब्रिज बनत आहे, तर यावर तुमचं काय मत आहे सर? नाही, आपण म्हटलं त्याच्यामध्ये एक काय म्हटलं कळलं नाही मला, म्हणून परत विचारतोय. आयुर्वेद आणि याच्या संदर्भात ॲलोपॅथी. हा बरोबर ना, ॲलोपॅथी आयुर्वेद या दोघांच्या मध्ये एक ब्रिज बनतोय, एक ब्रिज बनतो आहे, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे सर? मॅडम एक छोटंसं उदाहरण देईन मी. ॲलोपॅथीचं एक इंजेक्शन तुम्हाला 5,000ला मिळते. ॲलोपॅथीच्या ह्याच्या बाबतीमध्ये ॲलोपॅथी म्हणजे हेच तुमची सर्जरी करा, हे करा, टेस्ट करा, सिटी स्कॅन करा, हेच आहे ना. बरोबर आहे का? माझं अज्ञान नाही ना? नाही. तर मग त्या ठिकाणामध्ये जर तो खर्च करायला लावणार, आता हे त्याच्यावरतीच सगळे हे चालू आहेत, कितीतरी व्हिडिओ आहेत. लंडनचे डॉक्टर संग्राम पाटील लंडन वरून कोविड डॉक्टर काय चुका करता आहेत ॲलोपॅथीचे, आणि ते कशा पद्धतीने ह्याला लोकांना लुटत आहेत याच्याबद्दल लाईव्ह सांगतात जाहीरपणानं. बरोबरीनं त्याचा वापर आणि त्याचं ज्ञान आपण घेतो का, त्याच्यातून आपण काय त्याच्यात बदल करतो का? आयुर्वेदामध्ये आपल्याकडे म्हणतो ना परसबाग, आपल्याकडे कोकणात आजही तुमच्या बालपणी किंवा तुमचे जे आईची आई, वयोवृद्ध जे असतील ना, त्यांना जरा एक माहिती विचारून बघा मॅडम. आजही आपल्याकडे सर्दी, पडसं, खोकला, कफ हे झालं तर आपण काय करत होतो? परसातला औषध वापरत होतो. परसात म्हणजे परस दारामध्ये वाढवलेल्या झाडातून किंवा गावातल्या ह्याच्यातून, तो आयुर्वेद आहे. आजही त्या आयुर्वेदाला आज मान्यता प्राप्त झालेली आहे
या केंद्रामध्ये आलेल्या नवीन राज्यामुळे, सत्तेमुळे, राज्य म्हणण्यापेक्षा सत्ता जी आलेली आहे, त्यांच्यातले काही लोक आयुर्वेदाच्या पाठी, गो वंश वाढवण्याच्यासाठी त्याचा उपयोग करून घेण्याचा पाठपुरावा करून त्यातले कायदे काही ते करत आहेत. आणि त्याच्यामुळे हा जो ब्रिज आहे तो वाढतच राहणार आहे. आता जी तफावत आहे ही संपणार नाही आहे. बरोबर. करोडोंचे व्यवहार एक आपल्या याच्यामध्ये अशा पद्धतीचे काही आकड्यांसकट माहिती आलेली आहे की हे जे काही घडवलं जातंय, मी परत जबाबदारीने बोलतोय, कोरोना आतापर्यंत ह्याच्यामध्ये कुणी सांगितलं नेमका कशामुळे होतो? कुणी सांगितलंय का? कुठल्याही डॉक्टरने, कुठल्या शास्त्रज्ञाने की परफेक्ट या कारणानेच कोरोना होतो असं सांगितलं आहे का? नाही. त्याच्यावरचं एखादं परफेक्ट औषध कुणी सांगितलेलं आहे का आतापर्यंत? आता व्हॅक्सिन येत आहेत, सांगितलेलं नाहीत, व्हॅक्सिन येत आहेत. मग आम्ही आता मधल्या काळामध्ये सांगितलं होतं की पतंजली काढले, भले त्यांच्याला मान्यता आहे नाही. मी रामदेव बाबांना याच्यावरती आपण मीडियावरती एक विनंती केली होती की जर ते तुमचं 500-550 बनतंय औषध आणि तुम्ही गेल्या 3 वर्षामध्ये 1000 कोटी पासून 10,000, 15,000 कोटींपर्यंतचा व्यवसाय वाढवला. त्यांची समाजसेवेची आवड आहे. एक गाव, ठराविक एक गाव की ज्या ठिकाणामध्ये अत्यंत जास्त कोरोनाचे पेशंट आहेत, तिथं तुम्ही ते ट्रीटमेंट करावीत, त्यांना मोफत औषध द्यावं. ते पेशंट जर बरे झाले तर तुम्हाला वेगळा पुरावा देण्याची गरजच नाहीये ना. बरोबर. परंतु प्रत्यक्षात ते घडत नाहीये. ह्याच्या पाठीमागे फार मोठ्या आर्थिक गोष्टी आहेत. आता इथं कोल्हापूरमध्ये आमचे एक होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत, जे आपण ह्या अल्बुमिनच्या ज्या गोळ्या आहेत की नाही, त्या गोळ्यांचा कोर्स ते डॉक्टर, आणि त्यांनी आता एक व्हॅक्सिन तयार केलेत. पुढच्या 8-10 दिवसात ते दिल्लीत चाललेले आहेत मान्यता घ्यायला. त्यांच्या त्या व्हॅक्सिनला मान्यता मिळणार नाही. हा माझा शाप नव्हे मॅडम, दुर्दैव आहे. त्याला कारण आहे त्यांनी ते होमिओपॅथीवरती तयार केलंय. ॲलोपॅथीवाली जी लॉबी आहे ही लाखो करोडची आहे. त्यांच्या माध्यमातून शासन, सत्तेमध्ये बसणारे लोक यांना पैसा वाटला जातो आणि मग ही पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर, 5 रुपयाची वस्तू 50 रुपयापासून 500 रुपयापर्यंत किट जे आहेत ते किट 400-500 रुपयाला जर मिळत असतील ते 25,000, 30,000, 40,000 इंजेक्शन जर म्हटलं, हा जो काही गोरखधंदा आहे ह्यांचा बंद होईल. म्हणून आयुर्वेदाला ह्यांचा विरोध आहे. ही तफावत राहणार. जोपर्यंत सक्षम राजकारणी निर्णय घ्यायला त्या ठिकाणी बसत नाही तोपर्यंत हे संपणार नाही. बरोबर आहे. आपण त्या बाबतीत हतबल आहोत. आपण सर्वस्वी काही करू शकत नाही. छोटा प्रयत्न असतो आपला, कमी खर्चात काही लोकांना ते मिळावं यासाठी. बरोबर आहे सर. गराजलो रे गराजलो. हा सर बोला. सर बोला. बोला. नाही तुम्ही बोला. गराजलो रे गराजलो. हा सर, गराजलो रे गराजलो एक चळवळ, ही एक चळवळ आता सुरू झालेली आहे आणि तुम्ही म्हणण्यापेक्षा ही आपली चळवळ आहे असं आपण म्हणूया. तर या चळवळीबद्दल तुमचं मत सांगा सर. आणि ह्या आपल्या चळवळीला कशा प्रकारे हातभार लावायला तुम्हाला आवडेल याबद्दल आम्हाला सांगा. मी सहदेव धारणेंच्या सोबत फोनवरती बोललेलो आहे. जाहीरपणानं आता 2च गोष्टी सांगेन. तुम्ही मागाशी मी म्हटलं बघा, हे तुमचे जे 15 उद्देश आहेत, हे उद्देश पैकी 3-4 करायला 6 महिने जाणार आहेत. गेल्या 4 दिवसामधल्या चर्चेमध्ये त्याला काही गोष्टींचे वेगळे फाटे फुटतात. आवश्यकता आहे, सिंधुदुर्गच्या करता त्याही गोष्टींची आवश्यकता आहे. परंतु एकाच वेळेला चळवळीतले ही माणसं किती ठिकाणी धावणार आहेत, किती ठिकाणी तुमचे कार्यकर्ते तयार आहेत, ह्या गोष्टीचा गंभीरपणानं तुम्हाला विचार करायला पाहिजे. चळवळ फार चांगली आहे, परंतु चळवळीचे जे काही कार्यक्रम येत आहेत आणि त्यातनं ज्या काही चर्चा होत आहेत त्या तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवणं आणि कुठली चर्चा घ्यायची हे ठरवणं हे सर्वस्वी तुमच्या नियोजक मंडळाचं काम आहे. तुम्ही ठरवायचं आहे. त्याला जर असं झालं तर तुमच्यामध्येच फाटाफूट होईल आणि ते जर झालं तर ही एवढी चांगली चळवळ कुठंतरी थांबेल. ती थांबू नये ही इच्छा आहे. मग मी धारणेंना बोललोय ना, मी तुमच्या सोबत आहे. सोबत असताना मला माझे काही व्यावसायिक, माझे कौटुंबिक, सामाजिक माझ्या काही जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या सांभाळून मी तुमच्या सोबत राहणार आहे. बरोबर. आणि
कुठलीही अपेक्षा न करता, मला अपेक्षा कसलीच नाहीये, परमेश्वराच्या कृपेनं कष्टानं मी इथपर्यंत पोहोचलोय. माझे कुटुंब, माझे लोक, माझे मित्रमंडळी, माझ्या सोबत सगळेच्या सगळे जे आहेत ते आम्ही जोडलेले आहोत, हितचिंतक आहेत. तुमच्या सोबत माझ्या लोकांना जोडणं हे माझं उद्दिष्ट राहील. लोकांना आपण उभं करणं. मी त्या दिवशी त्यांना देताना दिलं होतं की जमिनी विकू नका. हा विषय त्या जमिनींच्या व्यवहारात दलाल ह्याच्यातला नाहीये. आपल्या जमिनी उत्पादनाखाली कशा आणता येतील हे बघण्याच्यासाठी काय करता येईल. सहकारी तत्व आपल्याकडे नाही, ते राबवलं गेलं पाहिजे. गट तयार व्हायला पाहिजेत. ते गट तात्पुरते नकोत, बचत गटांच्या सारखे. बचत गट काही ठिकाणचे सक्रिय फार चांगले आहेत. सोलापूरच्या इथला एक बचत गट आहे. एका बचत गटाने सुरुवात केली, सफेद मुसळी. आज त्या ठिकाणामध्ये त्या परिसरात 10 बचत गट सफेद मुसळी तयार करतायत, मार्केटमध्ये विक्री करतायत. कोल्हापूर पर्यंत येऊन जे तुमचे बचत गटांचे कार्यक्रम होतात त्या ठिकाणी त्यांचे स्टॉल लागतात, ते विक्री करतात. तशा पद्धतीचं मी एक उदाहरण सांगितलं. अशा पद्धतीचं तुमच्या याच्यामध्ये मसाल्या प्रक्रिया करणारे काही लोक आहेत कार्यक्रमांच्या मध्ये, तुम्हाला जॉईन झालेलं. त्याचं मार्केटिंग ते प्रत्येक ठिकाणामध्ये, मुंबईमध्ये भरपूर ठिकाणात आपली माणसं आहेत कोकणातली, त्यांना एक 10 बाय 10च्या जागांमध्ये त्या ठिकाणी त्यांना ते व्यवसाय करून देता येतील. त्यांनी त्या ठिकाणी ते प्रामाणिकपणानं कष्ट करावा, विक्री करावं आणि त्या विक्रीतून होणारं स्वतःचा चरितार्थ 4 लोकांना उत्पादन होईल, 4 लोकांना त्या ठिकाणामध्ये रोजगार मिळेल असं करावं. नव्या मुंबई मधलं कृषी उत्पन्न बाजार समितीचं मार्केट पूर्णतः आपल्या लोकांच्या हातातनं गेलेलं आहे. त्याचं सगळ्याच्या सगळं मार्केट कोकण आणि घाटमाताच्या लोकांचं होतं, ते गेलेलं आहे. आज त्या ठिकाणी आपल्याला कशी जागा मिळवता येईल की ज्या योगे कोकणातला भाजीपाला, फळ, फळावळ हे तिथं जाऊन विकता येईल आपल्याला. यासाठी काही गोष्टी शासकीय याच्यावरती सदाभाऊ खोत ज्या वेळेला पणन मंत्री होते त्यावेळेला त्यांच्यासोबत ह्याची चर्चा झाली होती. आम्ही केलेली आहे चर्चा. दुर्दैवाने सत्तेतनं उतरले, आता दुसरे आलेले जे आहेत. आताच्या घटकेला या सगळ्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला लगेचच कुठल्या गोष्टी करता येणार नाहीयेत. बरोबर आहे सर. त्यामुळे अजून एक आपला अजून एक महत्वाचा मुद्दा आहे सर, की आपल्या कोकणामध्ये हा जो आपला मराठी माणूस आहे, कुठेतरी एकमेकांना मदत केली जात नाही, पुढे जाण्यासाठी मदत केली जात नाही. हेच जर आपण परप्रांतीयांच्या बाबतीत जर पाहिलं तर परप्रांतीयांमध्ये त्यांना ते एकमेकांना खूप मदत करतात, पुढे जाण्यासाठी सपोर्ट करतात. तर ही गोष्ट आपल्या कोकणात कुठेतरी कमी पडते किंवा ऑल ओव्हर मराठी माणसामध्ये ही गोष्ट कुठेतरी कमी पडते. तर यासाठी जाता जाता तुम्ही कोकणवासियांना कोणता संदेश द्याल? मॅडम मगाशी मी म्हटलं की सहकार तत्व, प्रामाणिकपणानं करता येणारं सहकार तत्व. क्राऊड फंडिंग, तुम्ही विषय ऐकला असेल, तुम्ही मीडियामध्ये आहात त्यामुळे तुम्हाला त्याचं नॉलेज निश्चितपणानं असणार आहे. क्राऊड फंडिंग, 1 रुपया एकानं काढला आणि 100 लोकांनी काढले तर तशा पद्धतीने 1000 लाख 1 रुपयाच. 10 काढले, ज्याची कॅपॅसिटी आहे त्यांनी 10 द्यावेत, ज्याची कॅपॅसिटी त्यांनी 100 द्यावेत. त्या प्रत्येक रुपयाचा हिशोब त्याला मागण्याचा अधिकार राहील. परंतु तो क्राऊड फंडिंगचा वापर अशा पद्धतीचे होतकरी जे लोक आहेत त्यांच्याकरता केला गेला पाहिजे, त्यांना उभारण्यासाठी केला गेला पाहिजे. कोल्हापूरमध्ये आता एक संस्था होते, मराठा बिनव्याजी बहुउद्देशीय संस्था. 1 रुपयाच्या मेंबरशिप मध्ये त्यांनी केले. आता त्यांचे काहीतरी 2.5 लाख सभासद झालेले आहेत. फार चांगला काम चाललेलं आहे त्यांचं इथं. अशा पद्धतीचं एखादं सहकार तत्वावरचं काम आपण करावं. तुमच्या यांनी करावं ना, तुम्ही चळवळीने चालू करावं. पतसंस्था काय ठराविक राजकीय लोकांनीच कराव्यात हा नाहीये कुठे ठरलेलं. राजकारणाच्या पलीकडचं, राजकीय लोकांनी म्हणजे या सगळ्या सहकार्याच्या असतात, राजकीय लोकांच्याच हातात केलेल्या असतात आणि मग त्याला मर्यादा येतात. धन्यवाद सर. आज तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन आमच्या या चर्चासत्रामध्ये सामील झालात आणि आम्हाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टींवर आज तुम्ही इथे मार्गदर्शन केलेलं आहे. विशेषतः कोकणातील उद्योगधंद्यांबद्दल तुम्ही सांगितलेलं आहे की कातळावर शक्य नसणारे किंवा शक्य नाहीयेत असं वाटणारे सुद्धा काही
शेती आहे, अशी उदाहरणं तुम्ही आज इथे आम्हाला दिलेली आहे. त्याचबरोबर बरेच व्यवसाय सांगितलेले आहेत, अर्थशास्त्राबद्दल सांगितलेलं आहे. तर असं खूप चांगल्या चांगल्या गोष्टींचा उलगडा आज तुमच्या या संपूर्ण संभाषणा माध्यमातून झालेला आहे. तर तुमचे खूप खूप आभार सर. तुमच्या पुढील आयुष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि प्रेक्षक हो, आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या मुलाखती सोबत. तोपर्यंत घरीच राहा आणि स्वतःची काळजी घ्या. आपण भेटूया लवकरच. धन्यवाद सर. धन्यवाद. तुमच्या चळवळीला माझ्या शुभेच्छा. थँक्यू सर. धन्यवाद.